नमस्कार. आज मी मस्त चमचमीत सोडे भात करणार आहे. कमीत कमी साहित्य जरी वापरले तरी सोडे भात खायला भारी लागतो. फार काही कष्ट न करता हा भात बनतो. स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा. सोडे भात तुम्ही कधी बनवला नसेल, खाल्ला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कसे बनवायचे हे पाहूयात. यासाठी व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा. चला मग जराही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सोडे भात करण्यासाठी सर्वप्रथम मी गरम पाण्यामध्ये सोडे भिजत ठेवणार आहे. बाकी तयारी करेपर्यंत सोडे छान भिजतात आणि सोडे स्वच्छ होण्यासाठी देखील चांगली मदत होते. तर पहा, असे हे सोडे असतात. याला सुक्की कोळंबी देखील म्हणतात. तर आपण असेच हे बाजूला ठेवून देऊयात. त्यासोबतच तांदूळ देखील निवडून स्वच्छ धुवून बाजूला ठेवूयात. इथे मी 1 मोठा कप अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे. या जागी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, कारण कोणत्याही तांदळाचा सोडे भात खायला छानच लागतो. तर इथे मी 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने 2 पानाने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. सोडे भात कुकरमध्ये बनवणार आहे मी. यासाठी कुकरमध्ये फोडणीसाठी घेऊयात 3 ते 4 चमचे तेल. तेल छान गरम झाले की काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. 2 तमालपत्र, 2-3 लवंगा, 3 ते 4 काळे मिरे, 1 ते 2 दालचिनीचे तुकडे. तेलामध्ये 2 मिनिटे परतून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये मसाल्यांचा फ्लेवर छान उतरतो. आता 1 छोटा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले की 1 छोटा चमचा मोहरी घालायची. मोहरी पण चांगली तडतडू द्यायची. यानंतर 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 5 ते 6 लसणाच्या कळ्या याची पेस्ट आपण बनवलेली घातली आहे. 1 मोठा कांदा पातळ उभा कट करून घेतला आहे. तर लालसर रंगावर कांदा परतून घेतेय. तर पहा, मीडियम टू हाय फ्लेम वरती कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की भिजत ठेवलेले सोडे आता यामध्ये घालायचे. सोडे तेलामध्ये छान परतून घ्यायचे, म्हणजे ते मस्त फुगतात. यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची. 2 ते 3 मिनिटे असे परतून घ्यायचे. तर पहा, सोडे छान परतून झाले आहेत. आता यामध्ये सर्वात शेवटी टोमॅटो घालायचे, कारण की टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे बाकी जिन्नस चांगल्या भाजल्या जात नाहीत. 2 ते 3 मिनिटे टोमॅटो परतून घेतले. आता या स्टेजला घालूयात 1 छोटा चमचा हळद आणि 2 छोटे चमचे भाजीचा तिखट काळा मसाला. पहा, सोडे भात बनवण्यासाठी खूप काही तयारी करावी लागत नाही. त्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि चमचमीत खावंसं वाटत असेल तर तुम्ही सोडे भात बनवा. तरी ते मसाले परतून झाले आहेत. आता तांदूळ घालायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेम वरती तांदूळ चांगले 4 ते 5 मिनिटे परतून घ्यायचे. तर इथे मी तांदूळ चांगले 4-5 मिनिटे परतून घेणार आहे, म्हणजे काय होतं, भात जास्त चिकट होत नाही. तर इथे पहा तुम्ही, तांदूळ चांगले परतून झाले आहेत. आता यामध्ये पाणी घालून घेऊयात. 1 कप तांदूळ होते तर त्याच कपाने 1.5 ते 2 कप मी पाणी घालतीये. तर पुन्हा एकदा अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे. यानंतर 1 चमचा साजूक तूप यामध्ये घालायचं आहे. कोणताही पुलाव, मसाले भात, बिर्याणी बनवत असाल तर 1 चमचा साजूक तूप घालावे. असे मिक्स करून घ्यायचे. 1 उकळी येऊ द्यायची आणि झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. कुकर थंड झाला आहे. चला पाहूयात सोडे भात कसा झाला ते. वा, मस्त सुवास तर सगळीकडे दरवळतोय. रंगही सुरेख दिसतोय. पहा, अगदी छान सोडे भात बनून तयार झाला आहे. यासोबत खायला आपण काकडीची कोशिंबीर देखील बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पुढे पाहत राहा. इथे मी काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी मध्यम आकाराची 1 काकडी खिसून घेतली. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला. तसेच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर आणि चवीनुसार थोडीशी चटणी
आणि बारीक 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. हे असं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपली काकडीची कोशिंबीर मस्त अशी तयार झाली आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा सोडे भात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवला आहे. तर नक्की बनवून पहा आणि मला तुम्ही बनवलेल्या रेसिपीचे फोटो जरूर शेअर करा. मी बनवलेली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सर्वात महत्त्वाचं, अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी DK सायली किचनला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.